नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत बघा. शेवटपर्यंत बघा म्हणण्याचं कारण असं आहे की हा तुमच्या लाईफमधला एक ट्रान्सफॉर्मिंग व्हिडिओ असणार आहे. खरं म्हणजे हा व्हिडिओ मी खूप विचार करून बनवतोय, खूप विचार करून या विषयावर बोलतोय. कारण मला असं वाटतं की इथं येणाऱ्या म्हणजे आमच्या भरोशावर असणाऱ्या किंवा बँकिंगची तयारी करणाऱ्या, स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठेही निराश हाताने इथून जाऊ नये, निराश होऊन तुम्ही जाऊ नये, रिकाम्या हाताने तुम्ही इथून जाऊ नये. तुम्ही इथून इथपर्यंत पोचलात तर काही ना काही घेऊन जावं, ही कळकळ, ही तळमळ आमची तुमच्यासाठी आहे. म्हणून तुमच्या फायद्यासाठी या गोष्टीवर बोलतोय. बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला आवडला नाही आवडला काही असं वाटलं डेफिनेटली मी मुद्दामहून कमेंट बॉक्स ऑन ठेवतोय, कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण या विषयावर इतर कुठलाही टीचर बोलणार नाही याची मला गॅरंटी आहे. कारण आम्ही या बिझनेसला, या व्यवसायाला व्यवसाय म्हणून न पाहता, याला आम्ही आमचं एक प्रोफेशन म्हणून न पाहता, आम्ही याला एक पॅशन म्हणून पाहतो. म्हणून तुमच्यासाठी ही तळमळ आहे. मे बी हा व्हिडिओ इतर कोणी ऐकून, इतर व्यक्ती ऐकून मला ट्रोलही करतील, मला बोलतीलही, पण त्यांना मला काही फरक पडत नाही. कारण माझा अल्टिमेटली एम हाच आहे की तुमच्यासाठी मला हे बोलायचं आहे. आणि मला असं वाटतंय की तुमच्यासाठी मी हे बोललं पाहिजे. बिईंग एक रिस्पॉन्सिबल टीचर म्हणून मी या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे की नेमकं काय होतंय. मागच्या काही दिवसापासून स्पेसिफिकली मी कोरोनापासून बोलेल, कोविड-19 पासून ही गोष्ट खूप चालू झाली. कारण तेव्हापासून ऑनलाईन गोष्टी आल्या. यापूर्वी ऑफलाईनच्या गोष्टी होत्या. ऑफलाईनमध्ये विद्यार्थी यायचे, अभ्यास करायचे, रिझल्ट यायचे, कधी कधी 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात रिझल्ट यायचे. पण ते प्रॉपरली मार्गदर्शनाखाली राहायचे, विश्वास ठेवायचे पूर्ण की सरांनी सांगितले 2 वर्षात येईल, 3 वर्षात येईल तर डेफिनेटली रिझल्ट येईल. मधल्या काही काळात जेव्हापासून हा सगळा ऑनलाईनचा खेळ खंडोबा चालू झाला तेव्हापासून तुम्ही लोक 4-4 लोकांना, 4-4, 10-10 लोकांची व्हिडिओज बघता, 4-4 लोकांची व्हिडिओज बघता, आपापसामध्ये डिस्कस करता, ग्रुप बनवता, त्याच्यावर डिस्कशन होतं. याच्यामुळं तुमच्या लाईफमध्ये किती कॉम्प्लिकेशन्स, किती प्रॉब्लेम्स तयार होत आहेत याही गोष्टी तुम्हाला कळत नाही. मी नेहमी सांगतो की तुम्ही जर कुठल्या एखाद्या टीचरला फॉलो करतायत तर कुठल्याही एकाच टीचरला फॉलो करा, पूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवा. जर तुम्ही माझं ऐकताय तर पूर्ण विश्वास माझ्यावर ठेवा. कारण मी बीइंग टीचर तुमच्या सक्सेसची आणि तुमच्या फेल्युअरची दोन्ही जबाबदारी घेतो. मग अशा कुठल्याही टीचरला तुम्ही फॉलो करू शकता जे टीचर तुमच्या सक्सेस आणि फेल्युअरची जबाबदारी घेता. टीचरला फॉलो करताना असं टीचर पकडा की ज्याला ओव्हरऑल नॉलेज आहे. मी एखाद्या सब्जेक्टबद्दल, मी क्वांटबद्दल बोलतोय तर मी क्वांटमध्ये खूप चांगला टीचर आहे तर मी क्वांटबद्दल खूप चांगल्या पद्धतीने बोलेल. पण मी ओव्हरऑल तेव्हाच बोलेल जेव्हा मी स्वतः परीक्षा देतो, मी फॉर्म भरतो, मी अभ्यास करतो, मी इतर हजारो लोकांना दरवर्षी भेटतो, पर्सनल काउन्सिलिंगच्या माध्यमातून असेल, डेली क्लासरूमच्या माध्यमातून असेल, तर मी ते बोलणं डिझर्व पण करतो किंवा मी ते बोललं पण पाहिजे डेफिनेटली. तर तुम्ही अशा एखाद्या टीचरला डेफिनेटली फॉलो करा जे तुम्हाला तुमच्या लाईफचं एक ओव्हरऑल ॲनालिसिस करून देतील आणि त्या टीचरला डेफिनेटली फॉलो करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मधल्या काळात काही सिनियर्स विद्यार्थी नेमकं कुठं चुकतायत, काय गोळ करून बसतायत, त्यांच्यामुळे जो रिझल्ट 1 वर्षात, 1.5 वर्षात यायला पाहिजे तिथं 3-3, 4-4 वर्ष लागूनही ते रिझल्ट्स येत नाही. त्या संदर्भात 2च महत्त्वाचे मुद्दे, 2 मुद्द्यांवरच बोलेल की तुम्ही नेमकं कुठं चुकताय आणि तुम्ही काय करायला पाहिजे. पहिली गोष्ट, तुम्ही लेकरं नेमकं चुकताय कुठे त्या विषयावर मी पहिल्यांदा बोलतो. तुम्ही लोक काय करतात की एकदा बॅच संपली किंवा बॅच चालू असताना इतर लोकांना मार्गदर्शनाच्या मागे लागता. जसं की मी सिनियर आहे, मी माझी एक बॅच कंप्लीट केली, मी प्रॅक्टिस केली आणि आता मला कुठली क्लास करायची गरज नाही, मी माझा सेल्फ स्टडी करतोय किंवा माझं मी अभ्यासिकेत जाऊन करतो. कुणीतरी तुम्हाला येऊन भेटतं, तुम्हाला विचारतं तुम्ही कधीपासून तयारी करता, तुम्ही सांगता मी वर्षभरापासून तयारी करतो. कधी काहीतरी तो विद्यार्थी तुम्हाला विचारतो, तुमचा ज्युनियर, की भैया मला हा डाऊट सांग, सर मला हा डाऊट सांगा, मॅडम मला हा डाऊट सांगा. तुम्ही सांगता, तेही तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतात आणि मुळात घोळीचं चालू होतो. तुम्ही तुमच्या लाईफमधला, तुमच्या दिवसभरातला खूप वेळ त्या विद्यार्थ्याला देतायत. तुम्ही त्याचे डाऊट सॉल्व्ह करण्यामध्ये तुमचा खूप टाईम वेस्ट होतोय. मी असं म्हणणार नाही की त्याचे डाऊट सॉल्व्ह करू नका, स्पेसिफिक ठेवा ना की दिवसभरात बाबा मी समाजाचं देणं लागतो, माझ्या ज्युनियरला मी देणं लागतो, या जबाबदारीतून मी रोज तुला 15-20 मिनिटं देत जाईल बाबा. पण कोणत्या वेळेत, जेव्हा माझा अभ्यास संपेल त्यावेळेत तू येत जाय, मी तुझे डेफिनेटली डाऊट क्लिअर करेल. रिस्पॉन्सिबल स्टुडंट म्हणून किंवा रिस्पॉन्सिबल सिनियर म्हणून तुम्ही ते केलंच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यात माझा कधी विरोध नाही. पण स्टील तो कधीही विद्यार्थी येतोय, तुम्हाला विचारतोय, तुम्ही त्यासाठी ऑल टाईम अवेलेबल आहेत, तुम्ही त्याचे डाऊट ऑनलाईन सॉल्व्ह करताय, ऑफलाईन सॉल्व्ह करताय. याच्यात हळूहळू कुठेतरी तुम्ही स्वतःच्या इमेजमध्ये अडकत चाललात. तुम्ही असं होत चाललंय की अहम ब्रह्मास्मी, कभी कभी लागतं की आपणच भगवान आहे. मग तुम्हाला एखादा डाऊट सॉल्व्ह व्हायला लागला, तोही तुम्हाला म्हणतो सर तुमचं खूप चांगलं क्वांट आहे, तुमचं रिझनिंग खूप चांगलं आहे, तुमचं जीए खूप चांगलं आहे,
हळूहळू तुम्ही स्वतःच्या इमेजमध्ये अडकत जाता आणि जसं इमेजमध्ये माणूस अडकला की त्याची प्रगती थांबली म्हणून समजा. मग ते तुम्ही असेल किंवा आम्ही असेल, एकदा तुम्ही स्वतःच्या इमेजमध्ये अडकला, स्वतःच्या इमेजमध्ये अडकल्यानंतर आपण फक्त त्या इमेज भोवतीच फिरत राहतो. आपले बाकीच्यांचं ऐकण्याची ॲबिलिटी आपली संपून जाते. मग त्याच्यासाठी तुम्ही टीचर होऊन जाता. मग तुम्ही टीचर मोडमध्ये येता आणि एकदा तुम्ही टीचर मोडमध्ये आलात की तुमच्यातला स्टुडंट हा हळूहळू संपायला लागतो. मग तुमची लर्निंग प्रोसेस स्टॉप होऊन जाते. मग हळूहळू तुम्ही एक मेंटॉर म्हणून उदयास येता आणि एकदा तुम्ही मेंटॉर झालात की मग तुमच्या लाईफचं बट्टेबोळ व्हायला वेळ लागत नाही. तर तुम्ही मेंटॉर व्हा नका होऊ हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण स्टील तुम्हाला व्हायचंय, तुम्हाला करायचंय, त्यासाठी एक स्पेसिफिक टाइम काढा. तुम्ही इतरांना काही गोष्टी सांगतात, इतरांनी तुम्हाला नाही विचारलं तरी तुम्ही सांगतात. तुम्हाला इतर लोक तुमचे त्यांचे स्कोर सांगितले नाही तरी तुम्ही त्यांना विचारता तुझा प्रीचा स्कोर किती आला, काय आला, तुला कमर्शियल जमतं का. तुम्ही त्यांना अगोदरच सांगता की कमर्शियल अवघड आहे, क्वांट अवघड आहे, इंग्लिश सोपं आहे, जीए अवघड आहे, रिझनिंग सोपं आहे. या गोष्टी तुम्ही त्यांना सांगू नका, कारण तुम्ही त्यांना सांगणं म्हणजे हे तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही त्यांच्यावर लादण्यासारखी गोष्ट आली की नाही. म्हणजे तुम्हाला जे वाटतं तुम्ही त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करताय लिटरली, आणि तुम्ही ते लादताय तर ते प्रत्येकाला जसं तसं लागू पडेल असं नसतं दादांनो. कोणाचं इंग्लिश चांगलं असेल, कोणाचं क्वांट चांगलं असेल, कोणाचं रिझनिंग चांगलं असेल. अरे बरेच विद्यार्थी असे ज्यांना DI जमत नाही, कमर्शियल जमतं. बरेच विद्यार्थी असे ज्यांना क्वांट रिझनिंगपेक्षा सोपं जातं. बरेच विद्यार्थी असे ज्यांचं इंग्लिश एवढं स्ट्रॉंग आहे की त्यांना कुठलीही टेस्ट न देता, म्हणजे कुठलेही क्लास न लावता, कुठलंही लेक्चर अटेंड न करता 20-20, 22-22, 25-25 मार्क्स सहजासहजी पडतात. मग तुम्ही तुमच्या गोष्टी तुम्ही जसे आहात तुम्ही त्यांच्यावर तसं लादण्याचा प्रयत्न करताय. इथं मेन गोळ चालू होतो. तुम्ही त्या गोष्टी करतात, ते लोक आम्हाला येऊन सांगतात की सर सिनियर आज सांगतात, सिनियर तसं सांगतात. हळूहळू तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी त्यांच्या मनात वाढत जाते, कारण तुम्ही सांगितली प्रत्येक गोष्ट त्यांना तशी लागू होत नसते. तर या गोष्टी थोड्याशा टाळा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमचा टाइम डिसाईड करा की तुम्हाला ज्युनियरला किती वेळ द्यायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठलाही निर्णय लादू नका. जेव्हा आमच्याकडे एखादा विद्यार्थी काउन्सिलिंगला येतो ना, तर आम्ही त्याला पहिले 5 मिनिटं त्याच्याबद्दल विचारतो. करे बाबा कुठल्या बॅचचा आहेस, किती दिवसांपासून अभ्यास करतो, कुठल्या विषयात प्रॉब्लेम आहे, नेमका प्रॉब्लेम काय आहे. बरेचदा विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम नसतातच, ते फक्त पॉझिटिव्ह माइंड सेट करून घेण्यासाठी आमच्यापर्यंत येतात की हो सर तुम्हाला भेटलं ना तर पॉझिटिव्ह वाटतं राव. तर त्याच्यासाठी ते आमच्यापर्यंत पोहोचतात. तर त्यांना आमच्यापर्यंत येऊ द्या. हां, मला माहिती आहे तुम्ही असं म्हणत नाही त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज नाही सरांपर्यंत, तुम्ही असं टाळत नाही, पण तुम्ही त्यांना अर्धवट सोल्युशन देताय. ते पोरं आमच्यापर्यंत येत नाही, त्यांना कुठंतरी हाफ हार्टेडली सोल्युशन मिळते आणि त्याच्यातून तुमचं आणि त्यांचं दोघांचंही नुकसान होते. सर्टन टाइम नंतर तो जर तो विद्यार्थी सक्सेस झाला तुम्हाला नक्की दुवा देईल, पण जर तो फेल झाला तर नक्की तुम्हाला तो दोष देईल की अरे यार तुम्ही मला इथपर्यंत या घडलेल्या गोष्टीस तुम्ही कारणीभूत आहात, या परिणामास तुम्ही कारणीभूत आहात. आम्ही 100% विद्यार्थ्यांना सॅटिस्फाय करू शकत नाही, या आम्हाला माहिती आहे, पण आम्ही त्यांच्या फेल्युअरची आणि सक्सेसच्या दोन्ही जबाबदारी घेतोय. तुम्ही त्यांच्या सक्सेसची जबाबदारी घेताय, फेल्युअरची घेणं होतंय का? किंवा तुम्ही तुमचा वेळ तेवढा त्यांना देऊ शकता का? कारण तुम्ही बाय प्रोफेशन टीचर नाही, तुम्ही स्टुडंट आहेत. मग यात त्याचं आणि तुमचं दोघांचंही पर्सनली नुकसान होतंय. तर प्लीज या गोष्टींपासून थोडंसं दूर राहा. तुम्ही त्यांना गाईड करा, मोटिवेट करा, चांगलं बोला. यातल्यात काय होतं की तुम्ही निगेटिव्ह बोलता. खूप लोक तुम्ही त्यांना निगेटिव्ह बोलता. बघ RRBची एक्झाम अवघड असते, अरे तू एवढेच अटेम्प्ट केले, तू प्री पास होणार नाही, अरे मी तर 2 वर्षांपासून तयारी करतोय, माझं नाही झालं, तुझं काय होईल. अरे तसं नका बोलू दादांनो. उलट तुम्ही असं म्हणायला पाहिजे की भैया माझं 2 वर्षामध्ये झालं नाही, माझं या गोष्टी चुकल्या, तू या गोष्टी चुकू नको बरं का, तू या गोष्टी इम्प्रोवाइज कर, तुझं सिलेक्शन होईल लवकरात लवकर. जो टाइम मला लागला तो टाइम तुला लागू नये म्हणून तुला कळकळीने हे सांगतो बाबा. तुम्ही असं मार्गदर्शन नक्की करा, मला आवडेल ते. इनफॅक्ट त्या विद्यार्थ्यांनाही आवडेल. पण जेव्हा तुम्ही त्यांना असं सांगता की अरे नाही तुझी एवढे कमी अटेम्प्ट झाले, तुम्ही 80 तयारी, अरे तू RRB PO प्री पास झाला नाही, तो IBPS PO कसे पास होशील, तू तयारीच करू नको, जाऊ दे तर पुढच्या वर्षीपासून चांगली तयारी कर. नका सांगू प्लीज त्यांना तसं. ते तुमचं 100% ऐकतात असं पण नाहीये. पण काय होतं की जे लोक ऐकतात त्यांचं काही ना काही प्रमाणात नुकसान होतं आणि ते तुमच्याबद्दल हळूहळू निगेटिव्ह होत जातात. म्हणून तुम्ही बघा बरेच ज्युनियर जे तुम्हाला पहिले विचारायचे तुम्हाला ते आता विचारणं त्यांनी बंद करून टाकलं का? कारण तुम्ही निगेटिव्ह बोलतात. मला माहिती आहे तुमचं इंटेन्शन खूप चांगलं आहे, त्याबद्दल तुम्हाला वाटतं की याचं पॉझिटिव्ह व्हावं, पण काय होतं आपल्या मानसिकतेने आपण विचार करतो, आपल्या माइंडसेटने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण आपले निर्णय त्यांना सांगतो, आपल्याला जे वाटतं आपण त्यांना ते सांगतो. ॲक्च्युअल रिॲलिटी बाजूला राहते, तुम्हाला जे वाटतं ते सांगतात आणि त्यात तुमचं आणि त्यांचं दोघांचं नुकसान होतं, तुमच्यापासून ते हळूहळू दूर जायला लागतात. तर या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी प्लीज टाळा. तुमच्या अभ्यासावर फोकस करा. अजून काय चुकतंय, अजून नेमकं चुकतंय की तुम्ही हळूहळू वर्ष 6 महिने झालात की आमच्यापासून संपर्क तुटतात. तुम्ही तुमचे मी म्हणलं ना अहम ब्रह्मास्मी होऊन जातात. तुम्हाला वाटतं की आता मला सगळं यायला लागलंय.
बाबांना जर तुम्हाला सगळं यायला लागलं तर मग रिझल्ट काय येत नाही? आत्ता 2-3 वर्षांपासून तयारी करणारे 2 मुलं मला येऊन भेटले. अगोदर ते जनरल अवेअरनेससाठी अक्षय सरांना बोलले, नंतर माझ्याकडे आले. तर ते आल्यानंतर भेटल्यानंतर मी त्यांना पहिलं हे सांगितलं, पहिला शब्द मी स्वतःहून त्यांना म्हणलं, हा तुम्ही आम्हाला येऊन भेटत नाही. काय येऊन भेटत नाही? कारण अक्षय सर मला म्हणले की सर यांनी मला 6 महिन्यानंतर फोन केलाय म्हणे आता. मी म्हणलं त्यांना काय वाटतं माहिती आहे का सर, की त्यांना वाटतं की आपला रिझल्ट येत नाही ना, तर मग आपण सरांकडे कशाला जावं? सर म्हणतील अरे तू 2 वर्षांपासून तयारी करतोय आणि तो अजून इथंच आहे का? आम्ही तसं काहीही म्हणणार नाही आणि आम्हाला तसं वाटतही नाही, तेवढा वेळ पण आम्हाला नाही आहे की इतरांबद्दल आम्ही असं निगेटिव्ह विचार करत बसावं. आम्ही तर हा विचार करतो की बाबा जो 2 वर्षापासून 1 वर्षापासून तयारी करतोय, नक्की तुझा कुठेतरी वे चुकतोय आणि तो चुकीचा वे घेऊन चाललात तुम्ही, त्याच्यामुळे रिझल्ट येत नाहीये. तर तो वे सुधारून घेण्यासाठी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा. तर तुम्ही जो आमच्यासोबत संपर्क तोडत घेऊन जाता हळूहळू, याने डेफिनेटली तुमचं नुकसान होतं. जे विद्यार्थी फायनल सिलेक्ट होतात त्यांचे तुम्ही व्हिक्टर्स ऑफ सारथी ऐका, व्हिक्टर टॉक आपले ऐका. ते नेहमी सांगतात आम्ही सरच्या नेहमी संपर्कात होतो. संपर्कात राहिलं तर आमचं काही नुकसान नाही आहे, तुमचंही काही नुकसान नाही आहे, उलट तुमचं आणि आमचं दोघांचंही. एखादा विद्यार्थी जेव्हा वर्षभर बँकिंगची तयारी करण्यासाठी इथं राहतो तेव्हा आम्हालाही कळतं की यार हे पोरगं जेन्युइन आहे, मे बी काही ना काहीतरी त्याचं प्रॉब्लेम येत असेल, तेव्हाच तो आपल्यापर्यंत रीच आउट होतोय. मग आपण त्याला प्रॉपरली वेळ देऊन तो प्रॉब्लेम सॉर्ट करावा आणि हळूहळू त्याला योग्य दिशेनं घेऊन जावं, हे आमचं काम आहे. तर तुम्ही आमच्यापर्यंत रीच नाही होत, हे पण तुमचं चुकतंय. का रीच नाही होत मला कळत नाही. इतका इगो तुम्ही कुठून आणलाय हे मला कळत नाही. बरं आमच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोण आहे हे मला कळत नाही. इतर क्लासला तुम्ही जातायत तर जा, काही प्रॉब्लेम नाही. माझं तर म्हणणं आहे की बाबा आपल्या एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या दुसऱ्या टीचरचं गायडन्स घेतलं, घेऊ द्या. इतर क्लासचे विद्यार्थी आमच्याकडे येतात की सर आमचे टीचर आम्हाला ऑफलाईनला भेटतच नाहीत, जे टीचर आम्हाला शिकवतात ते आम्हाला काही दिसलेच नाही आजपर्यंत, ते फक्त लेक्चर पुरते येतात विचारतात. आम्ही त्यांना त्यांच्या टीचरबद्दल कधीच निगेटिव्ह बोलत नाही, कारण आपण हे पॅशनेटली करतो. आमचा अल्टिमेटली ह्याच एम असतो, बाबा तुझं सिलेक्शन झालं ना, जाय, काही प्रॉब्लेम नाही. तू आमच्याकडे फोटोही देऊ नको, तू आमच्याकडे इंटरव्ह्यू देऊ नको, तू तुझ्याच क्लासमध्ये दे, कारण ते पुण्य आम्ही कमावतो. तेवढं आम्ही मागच्या 10-12 वर्षापासून करतोय. तर तुमचं जेवढं वय तेवढा आमचा अनुभव येणार बाबांनो. तुम्ही जेव्हा डिग्रीला पण नव्हतं तेव्हापासून आम्ही हे शिकवतो. एवढ्या हजारो लोकांना घडवलं, तर काहीतरी आम्ही पण डिझर्व करत असेल, काहीतरी आमच्याकडे असेल की नाही, तेव्हाच तर आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आमच्याबद्दल तुम्ही इतर विद्यार्थ्यांजवळ निगेटिव्ह बोलता किंवा क्लासबद्दल निगेटिव्ह बोलता, पर्सनली एखाद्या टीचरबद्दल निगेटिव्ह बोलता, तर तो विद्यार्थी फार काळ तुमचं ऐकून घेणार नाही, कारण ते गोष्टी ॲक्च्युअल नाही आहेत. त्या गोष्टी हळूहळू त्याही मुलाच्या लक्षात येतात की आपल्या सिनियरने आपल्याला चुकीचं सांगितलं होतं. तुम्ही म्हणतात माझ्या टीचरला असं आहे, माझे टीचर असे, ठीक आहे ना, तुमचे टीचर चांगले आहेत, काही हरकत नाही, तुम्ही चांगलंच म्हणलं पाहिजे. कुठल्याच टीचर वाईट नसतो, तो त्याच्या लेवलला विचार चांगलंच करणार कन्फर्म. पण तुम्ही इतर विद्यार्थ्यांना निगेटिव्ह करून, त्यांना आमच्याबद्दल निगेटिव्ह करून त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह सांगणं आणि ते टीचर त्यांना भेटलेच नाहीत, तर ॲटोमॅटिकली ते निगेटिव्ह होणार, आमच्याकडेच पुन्हा येणार. आणि असे हजारो विद्यार्थी नेहमी आम्हाला भेटतात. आम्हाला माहिती नेमकी परिस्थिती काय. जरी तुम्हाला असं वाटतं आम्हाला ग्राउंड रिॲलिटी माहीत नाही, सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती असतात, कारण रोज किमान 10-15 पोरं आम्हाला येऊन भेटतातच. त्यामुळे या सगळ्या ग्राउंड रिॲलिटी ज्या आहेत या आम्हाला माहिती आहे. ग्राउंडला काय चालतं, कोण काय बोलतं, किती बोलतं, इनफॅक्ट कोण बोलतं हे आम्हाला माहिती असतं, पण आम्हाला त्यात काही इंटरेस्ट नाही, झिरो इंटरेस्ट आहे. का? कारण की स्टुडंट आहे, स्टुडंट सारखं त्याने राहावं, करून सिलेक्शन होऊन निघून जावं. माझ्याबद्दल तुम्ही पर्सनली किती निगेटिव्ह बोला, मला कधीच काही प्रॉब्लेम नाही, पण त्या विद्यार्थ्याला निगेटिव्ह करू नका. माझ्याबद्दल तुम्ही कितीही निगेटिव्ह बोललात तरी काही फरक पडणार नाही, कारण मी तसं व्यक्तीच नाही जसे तुम्ही समजता. हे जेव्हा विद्यार्थी येऊन भेटतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे आपल्याला तर वेगळं सांगितलं होतं, हे तर सर वेगळेच आहेत. इतर क्लासचे विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येऊन भेटतात तेव्हा ते स्पष्ट सांगतात की सर जेव्हा आम्ही तुम्हाला भेटलो तेव्हा आम्हाला कळलं की तुम्ही काय आहे. कारण एकदा एखादा विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचला तो डेफिनेटली आमच्या शेवटपर्यंत संपर्कात कसं ठेवायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं प्लीज या गोष्टी करू नका, तुम्ही आमच्यापर्यंत या. आम्ही असं कधीच विचार करत नाही की याला 2 वर्ष झाले, याला 3 वर्ष झाले, 4 वर्ष झाले की अरे यार याचा रिझल्ट का नाही येते. उलट त्याचं काहीतरी चुकतंय आणि ते चुका दाखवून देणं आणि त्याच्यावर प्रॉपरली काम करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो, आम्ही आमची जबाबदारी समजतो. त्यामुळं आमच्यापर्यंत रीच आउट व्हा. तर पहिला मुद्दा मी सांगितला की एक, तुम्ही दुसऱ्यांना जे बोलतायत किंवा जे सांगतायत त्याचा टाइम डाऊट क्लिअरिंगचा फिक्स ठेवा. दुसरं, तुम्ही तुमचे कुठलेही निर्णय त्यांच्यावर लादू नका. तिसरं, आमच्यापर्यंत तुम्ही या, त्यांना पण येऊ द्या. याच्या मागचं कारण एकच आहे की इथं परमनंट सोल्युशन आहे आणि कॉन्क्रीट सोल्युशन आहे. कारण इथं एकदा आमच्यापर्यंत विद्यार्थी आला आणि या सगळ्या गोष्टींना पुन्हा बॅकग्राऊंड काय की आमची तळमळी की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. यानंतर विद्यार्थ्याने काय
करू नये हे सांगितलं तर विद्यार्थ्यांनी तुम्ही लोकांनी काय करायला पाहिजे, तुम्ही काय करायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय करायला पाहिजे. मी जसं सांगितलं की आमच्यापर्यंत येऊन भेटा. आमच्यापर्यंत जी तुम्ही येत नाहीत ही तुमची चूक आहे. तुम्ही आमच्यापर्यंत या, तुमचा रिझल्ट आणणार आहोत. तुम्ही एकदा तुमचा रिझल्ट आणला ना, तुमचं फायनल सिलेक्शन झालं, तुम्ही आमच्या बाजूला बँकिंगचा क्लास चालू करा, आम्हाला काही फरक पडणार नाही. आमचा काही विरोध पण नाही तुम्हाला. असं नाही की आमचा बँकिंगचा क्लास आहे म्हणून तुम्ही बँकिंगचा क्लास बाजूला टाकू नये. टाकू शकता, का नाही टाकू. उलट मी तर म्हणतो टाका, चांगली गोष्ट आहे. तुमच्यामुळे अजून 4 विद्यार्थ्यांचा फायदाच होईल. तुम्ही अजून 4 लोकांपर्यंत पोहोचताल, ते बँकिंगच्या प्रवाहात येतील, त्यांचं सिलेक्शन होईल. पण पहिला अल्टिमेटली एम काय असलं पाहिजे, तुमचं सिलेक्शन हा अल्टिमेटली एम तुमचा असलं पाहिजे. तुम्ही ही गोष्ट प्रकर्षाने करा की फायनल सिलेक्शन द्या, तुमचं फायनल सिलेक्शन होऊ द्या. तुमचा थोडासा इगो बाजूला ठेवा. इगो बाजूला ठेवून तुमच्या टीचरपर्यंत, तुम्ही इतर क्लासचे असाल तर तुमच्या टीचरपर्यंत, तुम्ही इतर क्लासचे असाल तुम्हाला आम्हाला भेटायचं आहे आमच्यापर्यंत, आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी आपल्यापर्यंत डेफिनेटली येऊन भेटा. सेल्फ स्टडी करणारे कितीतरी विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल येतात. आपला एक डाऊट क्लिअरिंग फॅकल्टी आहे जो सेल्फ स्टडी करू नये. आता प्रीचा रिझल्ट आलाय, मेन्सची तयारी करतोय, तर असे काही सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला माहिती आहे की कोण काय बोलतंय, कुठं काय चालतंय. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही कळकळीने तुम्हाला सांगावीशी वाटतं की बाबा तुमचा रिझल्ट आमच्यासाठी पहिली प्रायोरिटी आहे. त्यातल्या त्यात सिनियर विद्यार्थी जर रिझल्ट घेऊन येत नसतील तर त्यात सगळ्यात मोठं फेल्युअर आमचं आहे. तर या सगळ्या जबाबदारीला आम्ही स्वतःची जबाबदारी म्हणून ॲक्सेप्ट करतो आणि या गोष्टी करा. रिझल्ट आणण्याचा प्रयत्न करा, जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर. सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या इमेजमधून बाहेर पडा, स्वतःच्या इमेजमधून बाहेर पडा. या 2-4 गोष्टी ज्या आहेत या डेफिनेटली करा. अजून काही 1-2 मुद्दे आहेत जे तुम्हाला सांगायचे महत्त्वाचे मला वाटतात. पुढचा मुद्दा की तुम्ही अंधभक्त होऊ नका. अंधभक्त म्हणजे कसं माहितीये का, की तुम्हाला कोणतरी काहीतरी सांगितलं, तुम्ही तीच गोष्ट मनात धरून ठेवता. जसं एक एक्झाम्पल सांगतो. मेन्सची तयारी करणाऱ्या मुलांनी टेलिग्राम सेशन अटेंड करावे का? अजिबात नाही. काय भेटतं तुम्हाला टेलिग्राम सेशनमधून मेन्सवाल्यांना? मेन्सची तयारी करणाऱ्या मुलांचा जर प्रीचे रिझल्ट येत आहेत आणि मेन्सचे तुम्ही PDF सॉल्व्ह केल्या, टेस्ट दिल्या, तर तुम्ही मेन्सचे टेलिग्राम सेशन कमी अटेंड केले. टेलिग्राम सेशन कशासाठी अटेंड करायचे असतात माहिती तुम्हाला? टेलिग्राम सेशनचा पर्पज असतो की तिथं क्वालिटी क्वेश्चन्स भेटतात. तर मग सुरुवातीला इनिशियल लेवलला तुम्ही करा ना, 15-20 दिवस, महिनाभर करा, पण हळूहळू तुम्ही मेन्सच्या सेक्शनल टेस्ट स्वतः दिल्या पाहिजे. तुम्ही त्याच्याऐवजी लेक्चर्स बघा, माझेच बघा म्हणून नाही, तुम्ही कुठल्याही फॅकल्टीचे बघा, रिजनिंग, इंग्लिश जी, कारण तिथं ॲटलिस्ट तुम्हाला टीचरचा अप्रोच तरी कळतो ना राव. त्यात 1 तास टेलिग्राम सेशन दिल्यापेक्षा तुम्ही 1 तास लेक्चर्स अटेंड करा, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. तुम्ही 1 तास स्वतः प्रॅक्टिस करा, तुम्हाला त्यात जास्त फायदा होईल. कारण टेलिग्राम सेशन अटेंड केल्यामुळे फक्त ॲनालिसिस भेटतं, ते पण लिहिण्याच्या फॉर्ममध्ये. तुम्ही त्याच्या फार जास्त नादी लागण्यात काही लॉजिकच नाही आहे. तर या ज्या गोष्टी आहेत या थोड्या प्रकर्षाने करा, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. वारंवार मी तुम्हाला हेच सांगेल. बाकी मला असं वाटतं समजदार को इशारा काफी आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट कळली असेल. यानंतरही तुम्हाला वाटतंय की नाही सर तुम्ही चुकीचं बोललो, तर त्याबद्दल मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करतो. पण हा माझा कळकळीचा संदेश आहे की तुम्ही या गोष्टी फॉलो करा. पुन्हा पुन्हा मी सांगेल की या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी सांगतोय. स्टील मी पुन्हा एकदा म्हणेल, जर तुम्हाला वाईट वाटलं असेल, तुम्हाला मी पुन्हा सांगतोय की या गोष्टी तुम्हाला कुठला टीचर का नाही सांगणार माहिती आहे का? कारण की एवढी हिंमत कोण करणार नाही की विद्यार्थ्यांना खरं सांगावं. कारण जर तुम्हाला त्यांनी खरं सांगितलं तर मग तुम्ही सिलेक्शन निघून जाताल, त्यांची मार्केटिंग कोण करत बसेल. तर या ज्या गोष्टी आहेत या सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की लवकरात लवकर तुमचे रिझल्ट यावे. तुम्ही आमच्यापर्यंत या, त्यांना आमच्यापर्यंत येऊ द्या. त्यांना पॉझिटिव्ह बोला, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहू नका, तुम्हीही निगेटिव्ह बोलू नका, हेच सांगायचंय. बाकी पुन्हा मी सांगेल की यात काही तुम्हाला चुकीचं वाटलं असेल तर मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद.